संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्या नेतृत्वात जरांगेंच्या भेटीला शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे। शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली। दरम्यान मुख्यमंत्री देखील जरांगे यांच्याशी ऑनलाईन चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। मी 7:15 वाजता इथं आलोय पाठ उठायला 10 वाजले मला। थोडंसं 2.5 घंटे 2 घंटे झोप झाली आणि ते आले होते। उठलो, आंघोळ केली आणि त्यांना सांगितलं शिष्टमंडळाला मी आधीच समाजाशी बोलून येतो, म्हणजे पोर आले, समाज म्हणजे पोरं समाजाचे दुसऱ्यात नाही, पोराला बोलतो, नंतर शिष्टमंडळात चर्चा करू। तर आमच्या गाड्याचे तोंड सगळे मुंबईकडे। आम्हाला पटलं, आम्हाला आरक्षण दिलं, तर कुठून आम्हाला का हौस थोडीच आहे मुंबईला जायची। तुम्ही आंतरवालीत द्या, बीडमध्ये द्या, नगरमध्ये द्या, पुण्यात द्या, लोणावळ्यात द्या, पनवेलला द्या किंवा वाशीला द्या, नाही तर आझाद मैदानावर द्या। आता आझाद मैदानाला गेलो, तिथं आरक्षण दिलं, तरी मग आम्हाला वापसच यायचंय ना। आमचा उद्देश आहे मराठ्यांना सगळ्या आरक्षण, बाकीचं काय माहित नाही। तर अगदी पोरांशी बोलणार आणि मग शिष्टमंडळाची चर्चा, आधी शिष्टमंडळाची नाही। आणि आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या लोणावळ्यामध्ये आहेत। कृष्णा, मनोज जरांगे यांच्यासोबत अजूनही चर्चा सुरूच आहेत का आणि मुख्यमंत्री सुद्धा बोलणार आहे असं कळतंय, काय माहिती आहे? आता या ठिकाणी मीटिंग सुरू झालेली आहे। विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये ही मीटिंग सुरू झालेली आहे। यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता आपण ही जी दृश्य होती आता ती काही वेळापूर्वीच मनोज जरांगे पाटील आणि विभागीय आयुक्त एका बंद खोलीमध्ये चर्चा करतायत। जे 3 मुद्दे होते, खास करून ज्यावरती सगळे सोयरे आणि इतर 2 मुद्दे होते त्यावरती हे सगळं अडलेलं होतं। आता ते पुढे नेमकं काय होतंय यामध्ये पाहणं महत्त्वाचं आहे। काय तोडगा निघतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता आपण स्पष्ट या ठिकाणी सांगू शकतो की ही मीटिंग आता सुरू झालेली आहे आणि यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कृष्णा, धन्यवाद। या संपूर्ण माहितीबद्दल अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।